दोघंही भेट झालेली आहे असं समजतं. 4.5 तास झाली आणि 4 दिवसापूर्वी झाली. म्हणजे आता काय लपून बिपून भेटले असं काय म्हणणं आपल्याला योग्य वाटणार नाही. म्हणजे मला तरी योग्य वाटणार नाही की ते लपून भेटले म्हणून. भेटले आता काय 4.5 तास भेटले असतील. आता खरं तर म्हणजे यांच्याकडनं मानवी स्वभाव जो असतो, ह्युमन सायकोलॉजीचा अभ्यास करायला पाहिजे की डिसेंबरपासून आतापर्यंत धस हे धनंजय मुंडेंना वरती तोफाडा करत होते. पण अचानक म्हणतात मी राजीनामा मागितला नाही. असू शकेल बाबा आम्ही चुकीचं ऐकलं असेल, टीव्हीवाल्यांनी चुकीचं दाखवलं असेल. पण हे सगळं प्रकरण उघडकीस कसं आलं तर बावनकुळेंनी सांगितलं की हे दोघं भेटले आणि मी होतो आणि 4.5 तास भेटले. तर 4.5 तास हे का भेटले असेल याचं काय उत्तर कोणाकडे आहे का? नाही. आणि सध्याच्या मी काही वाटण्यात फरक दिसतोय. धस्साळ अतिशय क्षमाशील झाले, संत परंपरेवर चालले ते की कोणीही कितीही गुन्हा केला असेल त्याला माफ करून टाका. त्यांनी सांगितलं संतोष सूर्यवंशीच्या आईला सल्ला दिला की कोणी मारलं असेल तर त्यांना माफ करून टाका. तसं त्यांनी आज धनंजय मुंडेंना माफ करून टाकलं म्हणजे 4 दिवसापूर्वी. तेही बातमी त्यांनी आधी सांगितलं असतं तर बरं झालं असतं. विश्वासार्हतेचा प्रश्न असतो. 4 दिवसानंतर जेव्हा बातमी येते की हे दोघं भेटलेत तेव्हा लोक संशयाने बघायला सुरुवात करतात. एवढ्या प्रामाणिकपणाने हा माणूस लढत होता सुरेश धस. अचानक युटीएन का मारलाय काही कळायला मार्ग नाही. पण मला एक सहज म्हणून आठवलं की 4.5 तासामध्ये धस आणि धनंजय मुंडे यांनी काय केलं असेल. मला एक मराठीतलं गाणं आठवलं. दोघांनी गळ्यात गळे तर घातलेच असतील कारण ते 4.5 तास भेटलेत एकमेकांना. गाणं म्हणाले असेल, तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू मोत्यांच्या माळा. झाले दोघांनी मोत्यांच्या माळा एकमेकांच्या गळ्या घातल्या, मोठ्या माळा झालं संपलं प्रकरण. महाराष्ट्राने 2 महिने जे बघितलं आता महाराष्ट्राने विसरून जायचं. जणू काही आमच्यात काय झालंच नाही असं बोलायला मोकळे झाले. ज्या बावनकुळेंनी हे स्पष्टीकरण दिलेलं आहे त्याच बावनकुळेंनी दोघांमध्ये दिग्विजय करण्याचा प्रयत्न केला अशी देखील चर्चा आहे. आपल्याला काय करायचंय, एखादा विषय हातात घेतल्यानंतर तो तडीस नेणं हा स्वभाव गुण असतो. तो मध्येच सोडून देणं हा दुर्गुण असतो. मला त्यात काही बोलायचंच नाही. दोघं भेटले, दोघं मित्रच होते. बीडच्या राजकारणामध्ये दोघांचं शक्यच होतं. हक्काने असा काय गेम खेळवला की आता काय यार, अजूनही माननीय अजितदादा म्हणतात अजिबात राजीनामा घेणार नाही. अजून काय वाटतं म्हणजे अॅग्रिकल्चरचा घोटाळा बाहेर आला, ते हार्वेस्टरचा घोटाळा बाहेर आला, 10 रुपयाची वस्तू 50 रुपयाला घेतल्याचे घोटाळा बाहेर आला. माननीय एकनाथ शिंदेवर टाकून मोकळे झाले की माहिती काय ते तर मुख्यमंत्र्यांनाच माहिती होतं. एकनाथ शिंदेचा काही संबंध नाही तरी एकनाथ शिंदेना उडून घेतलं त्या प्रकरणात. त्याला काय रे तो. आणि त्याच्यात मग अजितदादा आज म्हणाले राजीनामा वगैरे काय घेणार नाही. कोण आम्हाला माहिती तुम्ही राजीनामा नाही घेणार. तुम्हाला सांगतोय कोण राजीनामा घ्यायला. राजीनामा घ्यायचा असेल तर माननीय मुख्यमंत्री घेतील. आणि आमच्या विरोधी पक्षाचा ठाम भूमिका आहे की आम्ही राजीनाम्यावर ठामच आहोत. म्हणजे तुम्ही शेतकऱ्यांना फसवणार, तुम्ही त्या कृषी खात्यात भ्रष्टाचार करणार, तुम्ही हार्वेस्टरमध्ये वाल्मिक कराड तुमचे पैसे जमा करणार, तुमच्या बंगल्यामध्ये मिटिंग होणार, तो वाल्मिक कराड म्हणणार तो माझा माणूस आणि तो तिथे मर्डर करणार. तुमच्या इलेक्शनच्या वेळेस कैलास फड नावाचा माणूस पूर्ण बूथ कॅप्चर करतो, त्याच्यावरती गुन्हा नोंदवला जातो. तो तुमचा खास माणूस, तुमचा स्टेटस ठेवतो, तुमच्याबद्दल चांगलं बोलतो. पोलीस त्याचं नावही घेत नाही गुन्ह्यामध्ये. यंत्रणा तुमच्या ताब्यात आहे आणि यंत्रणा तुमच्या ताब्यात आहे म्हणून आम्ही सांगतो की तुमचा राजीनामा घ्यायला पाहिजे. धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा मी असं कधीच म्हटलो नाही. तो आमच्या पक्षाचा प्रश्न नाही. आम्ही बहिले होतो, आम्हाला कमी ऐकतो. त्यांचा दोष नाही, आम्हाला कमी ऐकतो. महाराष्ट्राच्या लोकांना सध्या ह्याचा दोष, कानामध्ये दोष निर्माण झाला. काहीतरी एक नवीन हे आलंय, हवेत बदल झाले, त्यामुळे कानामध्ये कमी ऐकतो लोकांना. 4.5 तास ही बैठक चालली. म्हटलं ना गाणी म्हटली असेल दोघांनी, ये दोस्ती हम नहीं. अरे इतके गाणे दोस्तीवरती
मग पहिले असं पण म्हणाले ते दोस्त दोस्त ना रहा, प्यार प्यार ना रहा. मग ते म्हणाले असते हम किसी. सर पण 4 दिवसापूर्वी झालेली भेट आज व्हॅलेंटाईन डे दिवशी बाहेर पडलेली आहे. 4.5 तासामध्ये प्रेम प्रेम व्हॅलेंटाईनच्या दिवशी बाहेर पडलं ना. आधी रोज डे असतो, मग हा डे असतो, मग तो डे असतो, मग व्हॅलेंटाईन डे असतो. मग ते कधी रोज डेच्या दिवशी भेटले असतील पुष्पगुच्छ वगैरे घेऊन. आज व्हॅलेंटाईन डेला बाहेर आलो. सगळे डे साजले गेले असतील. तर राष्ट्रवादीकडून संघटन बांधणी धोरणात्मक निर्णयासाठी आज जाऊ द्यावं. राष्ट्रवादी काय करते काय आहे.